ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजप 24 तास निवडणुकीचा विचार करते, आमदार जितेंद्र आव्हाड। आता जनगणना हवी असं अचानक का बोलले? कारण भाजप 24 तास निवडणुकीचा विचार करत असते, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले। पाहूया पुढे काय म्हणतात। अचानक ओबीसी आठवले का? कालपर्यंत तर जातीय जनगणना हे विष पेरण्यासारखं आहे असं म्हणत होते ना, मग अचानक का आठवले? तर बीजेपी 24 तास 365 दिवस राजकारणाचा आणि निवडणुकींचा विचार करत असते। बिहारमध्ये 63% ओबीसी जाहीर केलेत त्यांनी, 63%, आणि बिहारनी जनगणना केली होती। तेव्हा बिहारचा ओबीसी आपल्यापासून लांब जाईल। जर राष्ट्रीय जनगणना झाली नाही तर बिहार आपल्या हातातून निघून जाईल। 63% ओबीसी आणि नंतर मग उरलेल्या 20% SC ST म्हणजे किती झाले? 83%, 5% मुसलमान पकडा, 88%। त्यामुळे निवडणुकींवरती डोळा ठेवून आमचीच मागणी होती। मी तर 2011ची जनगणना झाली त्याच्यानंतर सातत्याने मागणी करतोय की एकदा होऊन जाऊ ना, जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी जिम्मेदारी, जे काशीरामचं वाक्य होतं त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे। आम्हीच मागणी करत होतो। विरोधकांच्या दबावाला बळी पडले असं पण म्हणायला हरकत नाही, पण खरे ते दबावाला बळी पडले ते बिहार निवडणुकींच्या।